केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जळगाव दौऱ्यावर आहेत। चाळीसगाव मतदारसंघातले भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ अमित शहा चाळीसगावमध्ये सभा घेणार आहेत, तर दुपारी 3 वाजता परभणीच्या जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकरांसाठी अमित शहा सभा घेणार आहेत। आज नितीन गडकरी राज्यामध्ये 10 प्रचार सभा घेणार आहेत। दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत गडकरी 10 सभा घेणार आहेत। दुर्गापूर, बल्लारपूर, नागपूर, चंद्रपूरमध्ये या सभा होतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जाहीर सभा घेणार आहेत। फडणवीस आज नांदेड, मूर्तिजापूर, नागपूर दौऱ्यावर असतील। दुपारी 12 वाजता नांदेडच्या कंधार फाट्यावर सभा होईल, तर 5 वाजता काटोलमध्ये सभा आहे, तर संध्याकाळी 7:30 वाजता फडणवीस दत्तवाडीमध्ये सभा घेतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर असणार आहेत। मुख्यमंत्री पालघर, बोईसर, अंबरनाथ, कल्याण आणि डोंबिवलीत सभा घेणार आहेत। पालघरमध्ये राजेंद्र गावितांसाठी सभा होईल, तर बोईसरमध्ये विलास तरेंसाठी मुख्यमंत्री सभा घेणार आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे। 16 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास गांधींची सभा आहे। राहुल गांधींच्या सभेसाठी काँग्रेस यंत्रणा कामाला लागली। काँग्रेसकडून सभेची जोरदार तयारी केली जाते। प्रियंका गांधी प्रचारासाठी 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान प्रियंका यांचा महाराष्ट्र दौरा असणार आहे। त्या 6 ते 7 सभा घेण्याची शक्यता आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात त्यांच्या सभा होणार आहेत। परभणीच्या मानवतमधल्या राघवेंद्र इस्टेट परिसरात आज सकाळी 11 वाजता अजित पवार यांची विजयी संकल्प सभा पार पडणार आहे। पाथरी मतदारसंघ महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आज मुंबई दौऱ्यावर आहेत। आज ते मुंबईमध्ये प्रचार सभा घेतील। दुपारी 4 वाजता वरळीत, संध्याकाळी 6:30 वाजता धारावीत रोड शो आणि त्यानंतर सायन कोळीवाड्यात सभा होणार आहे। बीड जिल्ह्यातल्या गेवराई मतदारसंघामध्ये विजयसिंग पंडित यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीर सभा घेतली। यावेळी विजयसिंग पंडित यांना निवडून देण्याचं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं। नायक चित्रपटासारखं नाही तर पूर्ण 5 वर्षांसाठी आमचं सरकार येणार असा दावा प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला। तर येणारं सरकार हे छोट्या पक्षांचं असेल असा विश्वास कडूंनी व्यक्त केला। सांगलीच्या पलूसमधल्या सभेमध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी एक मोठं वक्तव्य केलं। महायुतीच्या कारभाराला जनता कंटाळली आहे, त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा विश्वास विश्वजित कदम यांनी व्यक्त केला। नवी मुंबईतल्या ऐरोली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार गणेश नाईक विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। अपनी ताकद आजमा लो, हैसियत समझ आएगी अशा शब्दात फडणवीसांनी बंडखोरांना टोला लगावला। भाजपचे उमेदवार संग्रामसिंग देशमुख यांनी काँग्रेस आमदार विश्वजित कदमांवर टीका केली। 10 वर्ष आमदार आणि 2.5 वर्ष मंत्री होते, मात्र तरी सुद्धा सांगलीच्या पलूस कडेगावची प्रगती झाली नाही अशी टीका त्यांनी केली। तर आपला विजय नक्की होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हैदराबाद इथं निजामाने केलेले अत्याचार काँग्रेस लपवत असल्याची टीका योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर केली। अकोल्यातल्या महायुतीच्या प्रचार सभेत आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणातून काँग्रेस नेते राहुल गांधींसह खरगेंवर जोरदार निशाणा साधला। गोंदियामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधींची सभा पार पडली। दरम्यान त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। महाराष्ट्रातलं सरकार पाडा, आमदारांना खरेदी करा असं संविधानात लिहिलंय का? तरी विरोधकांनी हे कृत्य केलं असा आरोप त्यांनी केला। तसंच भाजपला संविधान संपवायचंय असं सुद्धा गांधी म्हणाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या दहिसरमध्ये प्रचार करताना मनसेतून शिवसेनेत गेलेले दिलीप लांडे यांचा खरपूस समाचार घेतला। नगरसेवक केलं, पद दिलं, तरीही पैशांसाठी दिलीप लांडे मनसेतून शिवसेनेत गेले, तिथून दुसऱ्या पक्षात गेले। अशी विकली जाणारी माणसं तुम्हाला हवी आहेत का असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी विचारला। देशांतर्गत जेवढे पंतप्रधान झाले त्या सगळ्यांपेक्षा जास्त वेळा आपण सोलापूरला आलो। सोलापूरकरांनी आपल्याला खूप प्रेम दिलं, असं सौभाग्य खूप कमी लोकांना मिळतं अशी भावना मोदींनी सोलापूरमधल्या प्रचार सभेत व्यक्त केली। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातल्या सभेत केला। एक पक्ष आपला मुख्यमंत्री होणार हे सांगण्यात संपूर्ण दिवस घालवतो, तर इतर पक्ष ते नाकारण्यात दिवस खर्च करतात अशी टीका मोदींनी केली।
सांगोल्याच्या सभेमध्ये शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भर सभेत खिल्ली उडवली। जेव्हा बघावं तेव्हा कवायत करतो, 2.5 वर्ष मुख्यमंत्री केलं, पण याचं तोंड सुद्धा बघायला मिळालं नसल्याची टीका शहाजी बापूंनी केली। कोल्हापूरमध्ये कागल विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार समरजित घाटगेंनी हसन मुश्रीफांवर निशाणा साधलाय। नौखा पैलवान असलो तरी माझ्या वस्तादाकडे एक डाव शिल्लक आहे, त्या डावावर हसन मुश्रीफ यांना चितपट करेन असं समरजित घाटगेंनी म्हटलं। इथल्या लोकांना तुतारी माहिती नाही, त्यामुळे विरोधक निर्माण करत असलेलं आव्हान किती फुसकं आहे हे निवडणूक निकालानंतरच कळेल असा टोला राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगेंचं नाव न घेता लगावलं। उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी झाल्याचं प्रकरण गाजत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही बॅगेची तपासणी केली गेली। निवडणूक विभागाच्या पथकानं गडकरींच्या बॅगेची तपासणी केली। लातूरच्या औसा तालुक्यातल्या किल्लारीमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गडकरी हेलिकॉप्टरनं किल्लारीत आले होते आणि त्यावेळी त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली। बुलढाण्यातल्या देऊळगाव राजामध्ये चेकपोस्टवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाहनाची तपासणी करण्यात आली। निवडणूक आयोगाच्या चेकपोस्ट पथकानं जाधव यांच्या वाहनातल्या सर्व बॅगांची तपासणी केली। उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा केंद्रीय मंत्र्याचा दर्जा मोठा आहे हे ठाकरेंनी समजून घ्यावं असा टोला प्रतापराव जाधव यांनी ठाकरेंना लगावला। निवडणूक आचारसंहिता असते, त्यानुसार जो अधिकार पथकाला असतो त्यांनी तो वापरायलाच हवा अशी प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाट यांनी दिली। लातूरमध्ये उद्धव ठाकरेंची बॅग तपासली होती, त्यावरून शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली। तसंच पंतप्रधानांची देखील बॅग चेक केली पाहिजे असं आमचं म्हणणं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। उद्धव ठाकरेंची बॅग आजही तपासली गेली आणि इकडे टेम्पो भरून भांडी येत आहेत अशी टीका आमदार अनिल परब यांनी केली। तर पंतप्रधानांच्या विमानासाठी उद्धव ठाकरेंचं विमान थांबवलं गेलं। सर्वांना कॉमन प्लॅटफॉर्म मिळायला हवा, त्यामुळे आपल्याला प्रचारापासून अडवलं जाते असा आरोप त्यांनी यावेळी केला। बॅग तपासणीवरून एवढी चिडचिड का करायची असा सवाल विनोद तावडेंनी ठाकरेंना केला। निवडणूक आयोगानं आमच्याही बॅगा तपासल्या, मात्र ठाकरे एवढी चिडचिड करतायत, त्यांनी बॅगेतून काही नेलं होतं का असा मिश्किल टोला सुद्धा तावडेंनी उद्धव ठाकरेंना लगावला। युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी शरद पवारांची नात रेवती सुळे मैदानात उतरली। सुप्रिया सुळे यांच्या कन्या असलेल्या रेवती सुळेंनी बारामती शहरामध्ये रॅली काढत शक्तीप्रदर्शन केलं। बारामतीमध्ये नातवासाठी आजी प्रचाराच्या मैदानात उतरल्यात। युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा काकेंनी बारामतीच्या पश्चिम भागाचा दौरा केला। यावेळी त्यांनी नागरिकांच्या गाठी भेटी घेत चर्चा केली। आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांनी अवसरी गावडेवाडी परिसरात प्रचार रॅली काढली। यावेळी फुलांची उधळण करत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। दरम्यान निकम यांनी मतदारांशी संवाद साधत वळसे पाटलांवर निशाणा साधला। खेड आळंदीमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळेंवर टीका केली। एका बाजूला वारकरी असल्याचं सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला वारकऱ्यांवर टीका करणाऱ्या सुषमा अंधारेंना मतदारसंघात बोलावून सभा घ्यायची, राजकारणात अशी दुटप्पी भूमिका चालणार नाही असं बुट्टे पाटील म्हणाले। परंतु कार्यकर्त्यांची गर्दी बाहेरून आणून ठाण्यामध्ये उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी उपस्थिती लावली। यावेळी भाजपच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। यंदा देखील केळकर जिंकतील असं यावेळी तिवारी यांनी म्हटलं। तसंच त्यांनी उत्तर भारतीय बांधव गाणं देखील गायलं। या परिसरात येऊन गेले। श्रीरामपूरमध्ये अजित पवार यांची जाहीर सभा झाली। राष्ट्रवादी पक्षाचे लहू कानडे यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली। श्रीरामपूर मतदारसंघात महायुतीकडून 2 उमेदवार मैदानात उतरले। राष्ट्रवादी गटाचे लहू कानडे विरुद्ध शिवसेना गटाकडून भाऊसाहेब कांबळेंची लढत आहे। घनसावंगी मतदारसंघातले माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दण यांनी अपक्ष उमेदवार सतीश घाटगेंना आपला पाठिंबा दिला। आर्दण घनसावंगीमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही। दरम्यान त्यांनी आता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचार सभा पार पडली। यावेळी काँग्रेस आदिवासींना आपापसात लढवत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला। तसंच त्यांनी एक रहेंगे तो सेफ रहेंगे असा नाराही दिला। दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता अतिशय खराब आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिल्लीतल्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक खराब श्रेणीमध्ये नोंदवला। त्यामुळे रेल्वे भवन परिसराच्या आसपास धुकं पसरल्याचं पाहायला मिळतं।